आज महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानात एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानानं उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामतीच लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. DGCN विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केले. विमान जागीवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलेलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचं नेतृत्व, तुमची कणखरता आणि तुमचा सेवाभाव महाराष्ट्राच्या मनात कायम जिवंत राहील.